मग राजाने हत्तीवरून खिरापत वाटली. हा असा संदर्भ लहानपणी गोष्टीच्या पुस्तकातून बऱ्याचदा आपल्या वाचनात आलाय आणि इथेच खिरापतीची आपल्याशी पहिली ओळख झाली. पुढे गणेशोत्सवादरम्यान आजीला खिरापत करताना आपण पाहिलं व इथे खिरापतीचं पहिलं दर्शन आपल्याला घडलं. खिरापत म्हणजे नेमकं काय याचं गणितही आजीनेच सोडवलं. खोबऱ्यातला ख, खारिकातला ख, खसखशीतील ख, खिशमिशीतील ख आणि खडीसाखरेतील ख असे 5 ख अक्षराने सुरू होणारे खाद्यप्रकार मिळून तयार केली जाते खिरापत. खरं तर खिरापतीची नेमकी विधी काय आहे याबाबत आजही संभ्रम आहे, पण ढोबळ मनाने खिरापत याच खाद्यपदार्थांना वापरून तयार केली जाते. मग आज आपणही वाटूया गणेशाच्या प्रसादाचा पारंपरिक खाद्यप्रकार अर्थात खिरापत. सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी, मूठभर खडीसाखर, 8 ते 10 खारीक, 1 चमचा खसखस आणि 10 ते 12 खिशमिश. सर्वप्रथम खोबरं किसून घ्या. शक्यतो खोबऱ्याच्या वाटीचा काळा भाग घेऊ नका. आता किसलेलं हे खोबरं अशा प्रकारे हाताने चुरून घ्या. यानंतर हे खोबरं कढईत कोरडंच भाजून घ्या. किसलेलं हे खोबरं मंद आचेवर गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचंय. 2 मिनिटांनंतर भाजलेलं हे खोबरं एका परातीत काढून घ्या. यानंतर खसखसही भाजून घ्या. खसखशीचा रंग लगेच बदलतो, त्यामुळे 2 मिनिटांसाठीच खसखस भाजून घ्या. आता भाजलेली ही खसखस खलबत्त्यात काढून घ्या व हलकेच कुटून घ्या. या दरम्यान खारीक व खडीसाखर एकत्र करून मिक्सरमध्ये याची जाडसर भरड तयार करून घ्या. आता सर्व जिन्नस एकत्र करून वरून यात खिशमिश मिसळा. ही खिरापत छान मिसळून घ्या. तयार झाली खिरापत. गणपतीच्या आरतीनंतर प्रसादासाठी ही खिरापत यंदा जरूर करून पहा.